आज आहे वर्षाचा शेवट आणि आज मुलांच्या आवडीचा पदार्थ नाही बनवला असं कसं बरं होईल. चॉकलेट केक बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे पाऊण कप पिठी साखर, पाव कप मिल्क पावडर, पाव कप दही आणि पाव कप रिफाइंड ऑइल. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये घालूया अर्धा कप दूध. हे देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हा केक करायला खूपच सोपा आहे, नक्की करून पहा. यामध्ये घालूया पाव चमचा इन्स्टंट कॉफी, पाव कप कोको पावडर आणि काही ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्स. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये घालूया 1 कप मैदा, 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा. हे देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी कट अँड फोल्ड मेथड वापरून हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. हा केकचं बॅटर असं मस्त स्मूथ झालं पाहिजे. यामध्ये घालते थोडेसे चोको चिप्स, असतील तर घाला, नाही घातले स्किप केले तरी देखील चालेल. ज्यामध्ये केक बेक करायचा ते भांडं इथे मी प्रीहीट करून घेतलं आहे. केक टीन ऑलरेडी मी तयार करून ठेवला होता, त्यामध्येच लगेच हे बॅटर घालूया. हा आहे की नाही सोप्पा, झटपट असा हा केक तयार होतो. शिवाय एगलेस देखील आहे आणि मुलांना देखील खूप आवडतो. तर इथे मी वरून पुन्हा थोडेसे चोको चिप्स घातले आहेत. झाकण बंद केलं. पहिले 5 मिनिट हाय फ्लेमवर ठेवायचं आणि नंतरचे 40 मिनिट आपल्याला स्लो फ्लेमवर हा केक बेक करून घ्यायचा आहे. मस्त आपला चॉकलेट केक तयार झालेला आहे. ह्याला थोडंसं थंड करून घेऊया. ह्याच्या कडा सोडवून घेऊया आणि लगेचच आपण ह्याला डिमोल्ड करून घेऊया. केक अजूनही थोडासा गरम आहे. किती मस्त असा स्पॉन्जी आपला हा चॉकलेट केक तयार झालेला आहे. थोडा वेळ ह्याला जाळी रॅकवर थंड करून घेते आणि मगच हा आपण कट करून घेणार आहोत. तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल तर हा केक तुम्ही गव्हाच्या पिठापासून देखील तयार करू शकता. मुलांची पार्टी असो किंवा मग टी टाईम केकसाठी देखील तुम्ही याला सर्व करू शकता. गरमागरम चॉकलेट केक आणि थंडगार व्हॅनिला आईस्क्रीम ह्याची बरोबरी तर कुठलंच डेझर्ट करू शकणार नाही. तर पहा काय सुंदर जाळीदार आपला चॉकलेट केक झाला आहे. मस्त गरमागरम कॉफी बरोबर नक्की याचा आस्वाद घ्या. अशा साध्या सोप्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीजसाठी मिमीज किचन मराठीला लगेच फॉलो सबस्क्राईब करा.